चला तर विद्यार्थी मित्रांनो, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स या टॉपिकवर 2 किंवा 3 मार्काचा 100% प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो. चला तर आपण या ठिकाणी थेरम काय तो या ठिकाणी पाहू विद्यार्थ्यांनो. थेरमचं स्टेटमेंट काय या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. म्हणजे याचा अर्थ जर दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्या दोन त्रिकोण समरूप असल्यानंतर त्यांचे संगत बाजू या प्रमाणात असतात. परंतु या थेरमनुसार काय असणार आहे, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दो ट्रायंगल्स इज इक्वल टू द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं असणार विद्यार्थ्यांनो, सर व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जर दोन ट्रायंगल जर त्या ठिकाणी सिमिलर जर दिले असतील तरच आपण त्या ठिकाणी काय करणार आहे विद्यार्थ्यांनो, तर त्याच्या साईडच्या आपण ज्या काही प्रमाणात घेणार आहे त्यांचा स्क्वेअर त्या ठिकाणी घ्यायचा विद्यार्थ्यांनो. त्या टाईपचे क्वेश्चन्स कसे असतात हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहे विद्यार्थ्यांनो. आपण पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण पाहणार आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स वरील जे काही 2 किंवा 3 मार्कासाठी जे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात 100% या टाईपचा क्वेश्चन्स त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनो विचारले जातो. प्रश्न काय विद्यार्थ्यांना या ठिकाणी, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, ज्यावेळेस दोन ट्रायंगल जर सिमिलर जर दिलेले असतील तरच आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स वापरणार आहे विद्यार्थ्यांनो. तो थेरम काय सांगतो, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्याला तिन्ही बाजू घ्यायचे त्या ठिकाणी नाही. आता या प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला, ट्रायंगल ABCचा एरिया दिलेला आहे, ट्रायंगल PQRचा एरिया दिलेला आहे आणि AB इज टू PQचा रेशो या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार त्याच्यानं शोधेल काय आपण तर या ठिकाणी ट्रायंगल ABC हा सिमिलर दिलेला आहे, ट्रायंगल PQR दिलेले ते ॲज इट इज लिहायचे या ठिकाणी. आपण काय करणार या ठिकाणी थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स काय सांगतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC द रेशो ऑफ द एरिया ऑफ ट्रायंगल्स ABC अँड ट्रायंगल PQRचा एरिया जो याच ठिकाणी कोणती घेणार या ठिकाणी AB स्क्वेअर डिवाइड बाय PQ स्क्वेअर बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. या ठिकाणी रिझन्स लिहिणं गरजेचं विद्यार्थ्यांनो. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती दिलं या ठिकाणी 16, एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती या ठिकाणी 25. आपल्याला रेशो कोणाचा काढायचा, AB इज टू PQ, इट मीन दॅट AB स्क्वेअर डिवाइड बाय PQ स्क्वेअर. आता 16 and 25 इट इज द स्क्वेअर ऑफ 4 and 5, इट मीन दॅट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. दोन्ही बाजू जर आपण त्या ठिकाणी स्क्वेअर रूट जर घेतली म्हणजे वर्गमूळ जर घेतली तर 4 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू AB डिवायडेड बाय PQ. आणि फाइंड आउट काय करायचं, फाइंड द रेशो ऑफ AB इज टू PQ, इट मीन दॅट AB डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 5. पहा अशा पद्धतीचे या ठिकाणी एक्झाम्पल्स परीक्षेत विद्यार्थ्यांना विचारले जाते. अगेन एक दुसरे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहूयात. पहा विद्यार्थ्यांनो, अनदर एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण पाहू. एरिया ऑफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. आपण एक्झाम्पल्स पाहतोय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्सवरती. आता या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाज या ठिकाणी दिलेले आहे आणि एक साईड दिलेली आपल्याला दुसरी साईड्स या ठिकाणी काढायची विद्यार्थ्यांनो. मग आपण या ठिकाणी परत काय करणार, या ठिकाणी पहिली ना ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR लिहिणार या ठिकाणी आपण बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ABC हा PQR सोबत सिमिलर असल्यामुळे रेशो घेते वेळेस केव्हा या ठिकाणी काय करणार आपण, ट्रायंगल ABCचा एरिया डिवाइड बाय ट्रायंगल PQRचा एरिया घेणार. याच्या करस्पॉन्डिंग साईड्स कोणत्या दिल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी BC दिली आपल्याला या ठिकाणी. मीन्स काय येणार तर BC स्क्वेअर डिवाइड बाय QR काढायचं. म्हणजे याचा अर्थ ऑब्विसली या ठिकाणी काय येईल QR स्क्वेअर. या ठिकाणी लिहिणार विद्यार्थ्यांनो आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे मेन्शन करणं गरजेचं विद्यार्थ्यांनो. आता या ठिकाणी काय करणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABCचा एरिया किती दिला या ठिकाणी 81, ट्रायंगल PQRचा एरिया दिलेला आहे 121 इज इक्वल टू लेंथ ऑफ BC दिलेली आहे 6.3 येईल स्क्वेअर डिवाइड बाय QR स्क्वेअर. व्हॅल्यूज या ठिकाणी व्यवस्थित पुट करून घ्यायची या ठिकाणी. चला काय करणार तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. 81 कोणाचा स्क्वेअर आहे 9चा, इट मीन दॅट 9 डिवाइड बाय 11 इज इक्वल टू 6.3 स्क्वेअर आहे, इट मीन दॅट 6.3 डिवाइडेड बाय QR.
काय करणार या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन्स मीन्स QR इंटू 9 इज इक्वल टू 6.3 इंटू 11. इट मीन दॅट QR इक्वल टू 6.3 इंटू 11 डिवाइड बाय 9. आता 63 डिवाइड बाय 9 जर केले विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तर काय येणार त्या ठिकाणी इथं 9 7 63 9 7 जार 63. इट मीन दॅट 0.7 इंटू 11 7 11 7 जार 77 बट पॉईंट असल्यामुळे 7.7. इट मीन दॅट QR इक्वल टू 7.7 सेंटीमीटर. पहा त्याचा अर्थ फाइंड द व्हॅल्यू ऑफ QR या ठिकाणी आपण काढली ती आहे 7.7 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण हा एक प्रश्न पाहिलेला आहे. परीक्षेमध्ये येणारे प्रश्न इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी. तरी तुम्ही या ठिकाणी अनदर असे 1-2 एक्झाम्पल जर सॉल्व करून जर पाहिले तर 100% तुम्हाला या टॉपिकवरचे प्रश्न जमतील विद्यार्थ्यांना. चला तर विद्यार्थ्यांना आपण अनदर एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहूयात. ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. या ठिकाणी काय दिले विद्यार्थ्यांना आपल्याला LMN हा PQR सोबत सिमिलर आहे. आपल्याला या ठिकाणी 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN दिलेला आहे. इफ QR इक्वल टू 20 देन फाईंड MN. या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स केव्हा वापरायचा मी तुम्हाला अगोदर सांगितले. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. जर दोन ट्रायंगल जर आपल्याला सिमिलर दिलेले असतील तर. मग आता या ठिकाणी काय करणार विद्यार्थ्यांनो आपण पाहिलं काय दिलं आपल्याला ट्रायंगल LMN हा सिमिलर दिलेला आहे कोणासोबत ट्रायंगल PQR सोबत राईट. आपल्याला यावरनं काय करायचे जे रेशो या ठिकाणी काढता येते विद्यार्थ्यांनो एरियाज ऑफ ट्रायंगल्सचे ते कसे काढता येते. काय दिले आपल्याला या ठिकाणी 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलं या ठिकाणी इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN या ठिकाणी दिलं आहे विद्यार्थ्यांनो. आपल्याला LMN हा PQR सोबत आहे म्हणजे रेशो घेते वेळेस आपण एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR घेणार आहे. हे थोडंसं केअरफुल या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहायचं. इट मीन दॅट या ठिकाणी काय करणार विद्यार्थ्यांनो मी 9 डिवाइड बाय 16 हे 16 याला मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे नंतर डिवायडेशन्समध्ये इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR बिकॉज ट्रायंगल LMN हा सिमिलर ट्रायंगल PQR सोबत. चला तर मग आपल्याला या ठिकाणी काय माहिती आहे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांनो लेंथ ऑफ QR किती आहे 20 आहे. आपल्याला MNची लेंथ फाइंड आउट करायची या ठिकाणी. म्हणजे आपण या ठिकाणी थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स काय सांगतो एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी QR आणि MN दिलेलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी कोणत्या साईड्स घ्यायच्या MN स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर्स त्या ठिकाणी घ्यायची विद्यार्थ्यांनो. मग आपण काय करणार याचं एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR 9:16 मीन्स 9 डिवाइड बाय 16 इज इक्वल टू फाइंड द लेंथ ऑफ MN आहे. याचा अर्थ आपण या ठिकाणी काय करणार तर MN स्क्वेअर लेंथ ऑफ QR या ठिकाणी विद्यार्थ्यांनो लेंथ ऑफ QR किती विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चला लेंथ ऑफ QR किती या ठिकाणी 20. इट मीन दॅट 20 स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स दोन्ही बाजूंची जर वर्गमूळ घेतली तर 3 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू MN डिवाइड बाय 20. कारण 20 स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये जर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 20 येणार आहे. ही तर काय नाही विद्यार्थ्यांनो 3 इंटू 20 हे 4 ॲज इट इज ठेवायची या ठिकाणी. आपल्याला MNची लेंथ फाइंड आउट करायची इज इक्वल टू MN 3 इंटू 20 डिवाइड बाय 4 करा किंवा 4ने 20ला या ठिकाणी डिवाइड्स करा. 4 1 जार 4 4 5 जार 20 अगेन या ठिकाणी 3 इंटू 5 15 इज इक्वल टू MN. द लेंथ ऑफ MN इज इक्वल टू 15.